नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले नसतील तर काय कारणामुळे जमा झाले नाहीत आणि तुम्हाला पुढे काय प्रक्रिया करायची आहे त्या संदर्भामध्ये आपण छोटीशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे न येण्याचं पहिलं कारण म्हणजे राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे। मित्रांनो, रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे। 17 ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले आहे। त्याची प्रत्यक्ष सुरुवात 14 ऑगस्ट रोजी पासून चालू झालेली आहे। म्हणजेच मित्रांनो, आज 15 ऑगस्ट रोजी साधारण 48 लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत। महिलांच्या बँक खात्यात 17 ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत, त्यामुळे त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालूच आहे। 17 ऑगस्टपर्यंत महिलांनी पैसे येण्यासाठी वाट पाहावी असं सरकारने सांगितलं आहे। जर पैसे आले नाहीत त्याचं दुसरं कारण असू शकतं मित्रांनो। बघा, बँकेत पैसे जमा होण्याचे दुसरे कारण म्हणजे बँक सीडिंग स्टेटस। बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही। 17 तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे आहे। आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे। UIDAIच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घेता येते। या योजनेचा मित्रांनो, लाभार्थ्यांसाठी बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहेत। त्याचबरोबर पुढे एक तिसरं कारण दिलेलं आहे त्यांनी पैसे जमा होण्याचं। मित्रांनो, तुम्ही जर अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही। तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत, पण तुमच्या अर्जासमोर पेंडिंग रिव्ह्यू डिसप्रोव्ड असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही। तुमच्या अर्जाची छाननी होत आहे, त्यामुळे तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत। तुमचा अर्ज पात्र ठरला गेला असून पैसे आलेले नसतील तर तुम्ही 17 तारखेपर्यंत वाट पाहायला हवी। 17 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात। तर मित्रांनो, हे 3 कारणं असू शकतात। जर या चुका तुमच्यामध्ये झाल्या असतील तर तुम्ही 17 तारखेपर्यंत वाट पाहायची आहे। 17 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नक्की 3000 रुपये जमा होतील। मित्रांनो, ही होती आपल्यासमोर आलेली छोटीशी माहिती। तुम्हाला जर माहिती आवडली असली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।